घड्याळात 4चे ठोके पडले आणि त्याच वेळी दारावरची घंटा वाजली. आले हं, म्हणत सुलेखा बाहेर आली. नक्की दिनेश, रत्नागिरीची गाडी आता याच वेळी येते की. ती दार उघडणार त्यापूर्वीच दाराच्या फटीतून 4-5 पत्र पटपट आत पडली. उतावीळपणे तिनं ती पत्र उचलली आणि मोठ्या उत्कंठेनं चाळली. सगळी दिनेशच्या कंपनीची पत्र, पण त्यात त्याचं मात्र एकही पत्र नव्हतं. 2 ओळींचं कार्ड सुद्धा नव्हतं. वास्तविक 4 दिवसांपूर्वीच त्यानं जायला हवं होतं. जाताना तो तसं सांगून गेला होता आणि गेल्या आठवड्यात त्याचं तसं पत्रही आलं होतं. त्यानं लिहिलं होतं, 24-25 तारखांना चिपळूण दापोली टूर संपवून 26ला मी रत्नागिरीला जाईन. 27ला तिथलं काम संपवून 28ला तिथं येईन. येताना तुझ्या आवडीचा मेवा 3ऱ्या घेऊन येईन. सध्या इथं 3ऱ्या छान मिळतात वगैरे. म्हणजे त्यानं आज यायला हवं होतं. का बरं आले नाहीत? कोकण भागात 4 दिवसांपूर्वी वळवाचा खूप पाऊस पडला. काही गावांना तर पूर आल्याचं वर्तमानपत्रात वाचलं. एसटी सुद्धा एक दिवस पुरामुळं बंद होत्या. पण हे सगळं 4 दिवसांपूर्वी. आता पूर ओसरला आहे. एसटी नियमित सुरू झाल्या आहेत. मग का बरं आले नाहीत? ती सगळी पत्र तिनं त्याच्या लेखन टेबलावर व्यवस्थित ठेवून दिली आणि मघा वाचित असलेलं मासिक घेऊन ती खिडकीशी बसली. 4 वाजून गेले तरी बाहेर वैशाख उन्हाचा ताप अजून सौम्य झाला नव्हता. आकाशात कुठं कुठं तुरळक छोटे ढग दिसत होते. समोरच्या तापलेल्या डांबरी आडव्या मुख्य रस्त्यावर माणसांची ये-जा तुरळक होती. आता काही वेळानं सूर्य कलला, उन्हं सौम्य झाली की रहदारी हलके हलके वाढू लागते. या कॉलनीच्या रस्त्यावरही चांगलीच ये-जा सुरू होते. रस्त्याच्या कोपऱ्यावरून रिक्षा वळण्याचा आवाज आला, अगर टॅक्सीचा हॉर्न वाजला की ती झटकन मासिकातून नजर काढून खिडकी बाहेर पाही. पण आलेलं वाहन तिच्या खिडकीखालून भरधाव कुठंतरी पुढं निघून जाई. गेले 4 दिवस ती त्याची वाट पाहत होती. एक एक दिवस मागं पडत होता तशी तिची काळजी वाढत होती. दिवसागणिक एक एक क्षण तिला युगासारखा भासत होता. आज दुपारी तर तिनं स्वयंपाक सुद्धा केला नव्हता. 4 बिस्किटं आणि कपभर चहा फक्त सकाळी घेतला होता. तिची भूकच उडून गेली होती. तो निश्चित येणार, त्यानं तसं लिहिलं नव्हतं का? म्हणून 2 दिवस तिनं स्वयंपाक करून ठेवला होता आणि तो स्वयंपाक फुकट गेला होता. मोलकरणीच्या पदरात पडला होता. म्हणून आज तिनं काही सुद्धा केलं नव्हतं. तिची भूक उडाली होती आणि उन्हाळा असूनही तहानेची जाणीव उरली नव्हती. ती खिडकीबाहेर आकाशाकडे शून्य नजरेनं पाहत बसली होती. एसटीची वेळ आता केव्हाच निघून गेली होती. 3:30 वाजता एसटी येते. स्टँडवरून इथं येईपर्यंत फार तर अर्धा तास. म्हणजे आजही नाही. स्वतः नाही, तार नाही, काही नाही. इथं काळजीनं माझी काय अवस्था होत असेल याची काहीच कशी पर्वा नाही. बाहेर जाणारे खुशाल असतात. घरी वाटेकडे नजर लावून बसणाऱ्यांचा जीव चिंतेनं अर्धमेला होतो हे पुरुषांना कळत कसं नाही? बरं, आपण पत्र लिहायचं म्हटलं तर फिरतीवर असणाऱ्या माणसाला पत्र तरी लिहायचं कुठं नि तार तरी करायची कुठल्या पत्त्यावर? 3 खोल्यांच्या सुसज्ज ब्लॉकमध्ये ती एकटीच होती. सासू सासरे तिला नव्हते आणि तिच्याजवळ राहील असं अन्य कुणी वडीलधारं माणूस नव्हतं. मुलं, पण तिच्या लग्नाला अजून वर्षसुद्धा झालं नव्हतं. पुढच्या आठवड्यात तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. चिंताकुल मनाला विरंगुळा म्हणून पहिला वाढदिवस कशा तऱ्हेनं साजरा करायचा याची बारीक सारीक तपशिलासह आखणी करून ठेवली. थोडी तयारी करून ठेवण्यातही वेळ घालवला. पण आता मात्र वेळ जाता जाईना. त्याची येण्याची वेळ निघून गेली. आता आलेच तर रात्री 10च्या शेवटच्या एसटीला. इथं मनाला उगीचच पोखरीत बसण्यापेक्षा मैत्रिणीकडे जाऊन यावं या विचारानं ती उठली. तयार होण्यासाठी आतल्या खोलीत गेली. ती तयार होत होती तेवढ्यात एकाएकी निरभ्र आकाशात ढग जमू लागले. वारा सुटला. वारा कसला? चांगली वावटळ
भयानक वावटळ. धूळ, पालापाचोळा यांचा मोठा भोवरा समोरच्या मैदानावर गरगरत होता. वादळाचा जोर एवढा प्रचंड होता की खिडक्या दारं धडाधड आपटत होती. प्रचंड वाऱ्यानं दारा खिडक्यांवरचे पडदे तोडून टाकले. धुळीचे लोट आत घुसत होते. समोरच्या मैदानात झोपड्या होत्या, त्यांच्यावरची गवती छपरं पतंगासारखी कुठल्या कुठं उडून पडली. सुलेखा स्तंभित झाली. भयभीत होत जागच्या जागी उभी राहिली. चक्रीवादळ म्हणतात ते हेच का? हे धुळीचे प्रचंड लोट, त्यात जे जे सापडेल ते घेऊन चक्रासारखे गरगरत आहेत. क्षणापूर्वीचं वातावरण केवढं शांत, किती नीरव होतं, आणि आता पाहता पाहता हे वादळ अचानक कसं कुठून आलं? जणू पृथ्वीचा प्रलयकाल यावा तसं निसर्गाचं हे रूप अकस्मात कसं पालटलं? वैशाखी वादळ म्हणतात ते हेच का? असं हे भयानक विध्वंसक वादळ तिनं यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. या सन्नाटी वादळाचा अनर्थ टाळण्यासाठी तिनं झपाझप दारं खिडक्या बंद करून घेतल्या आणि ती तिथं स्कॉटवर बसून राहिली. थोड्या वेळानं वाऱ्याचं थैमान थांबलं आणि पाऊस कोसळू लागला. टप टप धाड धाड आवाज सुरू झाला. जणू आकाशातून दगडगोट्यांचा वर्षाव सुरू झाला आहे. तिनं खिडकी थोडीशी किलकिली करून बघितलं. दगडगोटे कसले? गोट्या एवढ्या गारा पडत आहेत. पांढऱ्या शुभ्र गारांचा पेर पडत होता आणि त्या जमिनीवर फुटून त्यांची पांढरी शुभ्र खांड जिकडे तिकडे विखुरत होती, क्षणात विरघळून जात होती. तिनं खिडक्या उघडून टाकल्या. पावसानं मघाची सगळी धूळ धुरळा पार भिजवून टाकला होता. चक्रीवादळ दडपून टाकलं होतं. काही वेळानं गारांचा साठा संपुष्टात आला आणि वळवाच्या वाकड्या तिकड्या पावसाची झोड उठली. वारा आणि पाऊस यांचं द्वंद्व सुरू झालं. वैशाखीचं हे भयचकित करणारं उग्र रूप पाहत ती खिडकीशी उभी राहिली. पाऊस थांबल्याशिवाय आता बाहेर पडता येणं शक्य नव्हतं. पाऊस एवढ्या जोरात पडत होता की रस्त्यावर घोट्या इतकं पाणी झालं होतं. गटारं तुडुंब भरून वाहू लागली होती. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. पाखरापासून माणसापर्यंत सगळे प्राणी वळचणी आड भिंती आड आसरा शोधून थबकले होते. कुठं कसलीही हालचाल दिसत नव्हती. ती खिडकीतून मागं वळणार तेवढ्यात रस्त्याच्या कोपऱ्यावरून एक टांगा आत वळला. पावसाच्या माऱ्याला तोंड देत टांगेवाला आणि टांग्यातील मेण कापडाआड आच्छादित झालेली एकुलती एक स्वारी पुढचा मार्ग काढत होती. ती खिडकीशीच थांबली. मेण कापडाचं आच्छादन दूर करून दिनेश खाली उतरला. त्याचा टेरिलिनचा सूट भिजून चिंब झाला होता. केसातून पाणी निथळत होतं. आता यावेळी हे कसे आले म्हणत ती दाराकडे धावली. तो आत येता तिनं अधीर होऊन विचारलं, हे काय? सगळे भिजून आलात, यावेळी कुठची गाडी? आणि त्याचं उत्तर येण्यापूर्वीच ती आतल्या खोलीत धावली. तिनं त्याचा पायजमा, शर्ट, टॉवेल सगळे कपडे भराभर घेतले आणि वेगानं ती पुन्हा बाहेर आली. आधी हे कपडे बदलून घ्या, डोकं अंग नीट पुसून टाका, तोवर मी चहा करते. अन हे ब्लँकेट पांघरून जरा पडा, तोवर मी चहा खाणं आणतेच. बोलता बोलता त्वरेनं ती स्वयंपाकघरात गेली. झटपट चहा झाला. ब्रेड शेकून टोस्ट बनवले, आमलेट केलं. सगळं साहित्य ट्रेमध्ये घालून ती बाहेर आली. टोस्टला लोणी लावून त्याच्या हाती देत तिनं म्हटलं, आता सांगा. काय? मी मघा विचारल्या प्रश्नाचं उत्तर. यावेळी कुठची गाडी? गाडी नेहमीचीच, पण रस्त्यात अडकली. कोकणातला पाऊस अजून थांबला नाही. आंबेघाटात कडा कोसळून पडला होता. तो अडथळा दूर होईपर्यंत बराच वेळ गेला. इथं पोचेतो चक्रीवादळ सुरू झालं. स्टँडवर आज वाहनं नव्हती. एक रिक्षा मिळाली, पण ते यंत्र वादळाला बावरलं आणि मध्येच बंद पडलं. ते बरीच खटपट करूनही चालू होईना. मग तसाच चालत निघालो. तो पावसानं गाठलं. तेवढ्यात समोरून येताना एक टांगा दिसला, पण तोपर्यंत पार भिजून गेलो होतो. आता दुसरा प्रश्न, यायला इतके दिवस का लागले? सारखी वाट पाहते,
इथं आमचा जीव काळजीनं अर्धमेला झाला आणि तिथं तापानं माझा जीव पाऊण मेला झाला. अगं बाई, म्हणजे तुम्हाला ताप येत होता? कसला? मला कळवलं का नाहीत? तार का केली नाहीत? तिचा स्वर काळजीनं दाटला होता. तो हसला. अगं, तसं काळजी करण्यासारखं काही नव्हतं. मी इथून गेल्यापासून तिकडे पावसाची भुरभुर सुरू झाली होती. रत्नागिरीचं काम उरकून चिपळूणला गेलो. विचार केला तोपर्यंत पाऊस कमी होईल, पण अंदाज चुकला. माझा नव्हे, वेधशाळेचा. यंदा पावसाळा लवकर सुरू झाला. चिपळूणला पोचलो आणि पावसानं जे ठाण मांडलं, 3 दिवस संततधार. वशिष्ठी नदीला असा पूर आला, गावात पाणीच पाणी. कोकणातला पाऊस कसा असतो त्याचा इंगा सुरुवातीलाच मिळाला. 3 दिवस पावसाला खळ नाही, सूर्यदर्शन नाही. तिथं सिव्हिल सर्जनचा बंगला आहे एका टेकडीवर. रात्री त्यांनी जेवायला बोलवलं होतं म्हणून गेलो, पण जेवायला बसण्यापूर्वीच हुडहुडी येऊन सपाटून ताप भरला. तिथून खाली उतरून मुक्कामाला येण्याचं अंगात त्राण नव्हतं आणि वाढत्या पुरामुळं मार्गही नव्हता. ताप उतरेपर्यंत 3 दिवस त्यांच्याकडेच राहावं लागलं. सिव्हिल सर्जनच्या घरची माणसं फार भली. त्यांच्या पत्नीनं आणि मुलीनं माझी अगदी घरच्यासारखी व्यवस्था ठेवली होती. अन मग काय, ताप उतरला आणि मी सरळ एसटी स्टँड गाठला. ऑमलेटची बशी तिनं त्याच्या पुढे धरली. ऑमलेटचा तुकडा तोंडात टाकून त्यानं आनंदून म्हटलं, सू, हे तुला कसं कळलं ग? हे म्हणजे की मला हेच हवं होतं. घरी येताना मनात म्हणत होतो की घरी गेल्याबरोबर गरम गरम स्ट्रॉंग चहा, टोस्ट, आमलेट मिळालं तर काय बहार होईल. नेमकं हेच तू पुढं आणलंस. म्हणून म्हटलं, तुला कसं कळलं ग? तिनं कृत्रिम गांभीर्य धारण करून म्हटलं, 2 मनं एक झाली की आपोआप कळतं. नवल नाही त्यात. ए सू, इश्श, सू काय? चांगलं सुलेखा नाव ठेवलंय. मला नाही आवडत. आवडतं काय सू? म्हणे सू, त्या गोष्टीसारखं. एक होती ऊ, तिला झाला टू. तो जोरात हसला. हां, तसंच. एक होती सू, तिला झाली नाही, तिला झाला टू. पण 2 नको, 1, ओन्ली 1. पुरे झाला तुझा फाजीलपणा. ते टोस्ट सगळे संपून टाका. निम्मे तू खा. गेल्या दिवसात तू स्वयंपाक केला नाहीस, जेवली नाहीस. तर म्हणे स्वयंपाक केला नाहीस, जेवली नाहीस. तुम्हाला कसं कळलं हो हे? तो हसला, पण लगेच कृत्रिम गांभीर्यानं त्यानं म्हटलं, न कळायला काय झालं? कळतं. 2 मनं एक झाली की आपोआप कळतं. त्यात नवल नाही. आपला टोला आपल्याला परत मिळाला हे पाहून ती मनःपूर्वक हसली. क्षणभरानं तिनं नाराजीनं म्हटलं, कसली ही तुमची नोकरी मला अगदी पसंत नाही. सदा फिरती. कडक उन्हाळा असो, मुसळधार पाऊस असो की कडाक्याची थंडी असो, तुमच्या फिरतीला खळ नाही. खाण्यापिण्याची आबाळ. कुठच्या तरी खानावळी 4 घास खायचे आणि त्यानं हसून म्हटलं, सुलेखाबाई, रोग्यांच्या प्राणरक्षणार्थ हे सगळं करावं लागतं. अगं, उन्हा पावसातून हिंडून आम्ही नवी औषधं डॉक्टरांपर्यंत पोचवली नाहीत तर ते रोग्यांचे रोग बरे कसे करणार? तिनं रुष्टतेनं म्हटलं, ही नोकरी तुम्हाला आवडते ना? आवडून घ्यावी लागते. सुले, या जगात पुरुषाला 2 गोष्टी सहसा त्याच्या मनासारख्या कधी मिळत नाहीत. एक नोकरी आणि दुसरी कोणती? त्यानं डोळे मिचकावून म्हटलं, बायको. या 2 गोष्टी मनासारख्या न मिळाल्यामुळं मिळेल ती चालवून घ्यावी लागते. तिनं फणकाऱ्यानं म्हटलं, नोकरीचं मला माहीत नाही. ते तुमचं तुम्ही जाणे. पण तुमच्या बायकोचं सांगते. सांग, ऐकू तरी माझ्या बायकोची तरफदारी. तरफदारीची जरुरी नाही, सत्य ते सांगते. तुम्ही मुलगी पसंत आहे असं कळवल्यानंतर 2 महिन्यांनी साखरपुडा झाला आणि त्यानंतर 4 महिन्यांनी लग्न झालं.
तब्बल 6 महिने तुम्हाला शांतपणे विचार करायला अवधी होता. पण एकदा पसंत आहे म्हणून सांगितल्यावर, असं सांगितल्यावर नव्हे, साखरपुडा झाल्यावर सुद्धा काहीतरी खुसपट काढून लग्न मोडणारे पुष्कळ असतात. म्हणून मीच दादाला सांगितलं, घाई करू नकोस, होकार आला तरी विचार करायला अवधी दे. तशी तू फार शहाणी आहेस, पण सुलेखाबाई, मी जी मुलगी बघितली तिच्यात कसलंही खुसपट निघण्यासारखं नव्हतं. लगेच त्यानं गंभीर होऊन म्हटलं, तू म्हणतेस ते खोटं नाही. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची नोकरी तशी काही मोठी सुखाची नाही. शहरातून ठीक सोय असते, पण लहान गावी जावं लागतं तेव्हा असेल त्या हॉटेलमध्ये उतरावं लागतं. काही ठिकाणची हॉटेल्स इतकी घाणेरडी असतात. मळक्या गाद्या, मळक्या चादरी, त्याच प्रकारचं जेवण. नाईलाज म्हणून खायचं आणि रात्री अंग टेकायचं. केव्हा कसलं इन्फेक्शन होईल सांगता येणार नाही. जाने दो, चालायचंच. खाणं पिणं संपलं. बाहेर पावसाची झिमझिम चालू होती. हवेत चांगलाच गारठा आला होता. रिकाम्या कपबशा, प्लेट्स ट्रेमध्ये भरत तिनं म्हटलं, तुम्ही आता स्वस्थ पडून राहा रग पांघरून. स्वयंपाक झाला की मी हाक मारीन. फार काही करू नकोस, भूक नाही. मुगाच्या डाळीची गरम खिचडी कर फक्त. ती स्वयंपाकघरात कामाला लागली. बाहेर पावसाची झिमझिम चालूच होती. पागोळ्या ठिपकत होत्या. तासाभरानं टेबलावर ताटं मांडून ती दिनेशच्या खोलीत गेली. तो रग घेऊन हुडहुडत पडला होता, कणत होता. ती त्वरेनं त्याच्याजवळ गेली. हे काय, पुन्हा थंडी वाजून आली? मग मला हाक नाही का मारायची? ती त्याच्याजवळ बसली. त्याचा चेहरा लाल बुंद झाला होता. त्यानं हुडहुडत म्हटलं, खूप थंडी वाजते, आणखी एक रग घाल ना. तिनं रग त्याच्या अंगावर घातला आणि ती त्याच्याजवळ बसून राहिली. त्याची थंडी उतरली तेव्हा घड्याळात 10चे ठोके पडले होते. हुडहुडी कमी झाली, पण ताप सपाटून भरला. मग कसलं जेवण आणि कसलं खाणं? अशी थंडी, असा ताप त्याला पूर्वी कधी आलेला तिनं बघितला नव्हता. डॉक्टरांना बोलवू का? छे ग, मलेरिया फ्लू आहे. अंग ठणकतंय. माझ्या बॅगेत गोळ्या आहेत बघ, त्यातली एक आण. तिनं त्याला गोळी दिली आणि त्याचं अंग चेपीत बसली. हा ताप यांच्या अंगात असाच मुरला तर कसं व्हायचं? ते काही नाही. उद्या सकाळी ह्यांना घेऊन डॉक्टरकडे जायचं आणि सांगायचं, यांना हवी तेवढी इंजेक्शन द्या, पण हा मलेरिया इन्फ्लुएन्झा मुळातून काढून टाका. अलीकडे प्रकृतीही किती खराब झालेली दिसते. 2 वाजेपर्यंत तो तळमळत होता. सगळं अंग एवढं ठणकतंय, पाठ कंबर तर विलक्षण दुखते. मलेरियाबरोबर फ्ल्यू केव्हा घुसला कोण जाणे. पाठीला कमरेला विक्स लावून देते. मला नाही विक्सची घाण सहन होत. त्यापेक्षा हॉट वॉटर बॅग दे. तिनं पाणी गरम करून वॉटर बॅग भरून आणली. आण इकडे. मी पाठीखाली ठेवून स्वस्थ पडून राहतो. तू आता झोप. असू दे, तुम्हाला झोप लागल्यावर मी झोपेन. तिनं त्याच्या पाठीखाली बॅग सरकवली. पांघरूण नीट करून ती त्याचं कपाळ चेपीत बसली. काही वेळानं त्याचा डोळा लागला. रसरशीत कपाळ निवत गेलं. त्याला झोप लागली तशी ती हलकेच उठली. कॉटजवळ खाली तिनं आपला बिछाना टाकला. सकाळी ती उठली तेव्हा त्याला छान झोप लागली होती. ती सकाळच्या उद्योगाला लागली. स्वयंपाकघराच्या खिडकीतून उगवत्या सूर्याची सोनेरी किरणं आत आली. खिडकीशी जाऊन तिनं बाहेर चौफेर नजर टाकली. सभोवताली सृष्टी किती प्रसन्न दिसत होती. तिचं शांत हसरं रूप चित्त वेधून घेत होतं. कालच्या संध्याकाळच्या वादळाचा, प्रलयाचा आता कुठं मागमूसही दिसत नव्हता. काल या शांत सृष्टीच्या जीवनात केवढी प्रलयंकारी उलथापालथ झाली होती. कालचं ते वादळ बघताना वाटत होतं, छे, आजचा हा शांत दिवस पुन्हा काही दिसणार नाही. पण दिसला. कालच्या सकाळपेक्षा आजची ही सकाळ किती प्रसन्न, किती शांत अन कशी सतेज टवटवीत दिसते आहे. जणू तिचा पुनर्जन्म झाला आहे. नव्या जन्मातले नवे तेजांकूर, नवे उन्मेष हिच्यात दिसत आहेत. आज ही सोनेरी किरणं सुद्धा किती सतेज वाटत आहेत.
ए सू. कोकिळेनं कुहू करावं तशी ती हाक तिच्या कानात संगीतमय होऊन उमटली. ती चटकन त्याच्या खोलीत गेली. त्याच्या कपाळावर हात ठेवून तिनं त्याला ताप नसल्याची खात्री करून घेतली. मग म्हटलं, कसं वाटतंय आता? ओके, अगदी छान. मग उठून बसा. ब्रश पेस्ट आणते, इथंच तोंड धुवून घ्या. त्यानं हसून म्हटलं, बेडपेनही कॉट खाली आणून ठेवलंस की काय? इडापिडा टळो, काय हे सकाळच्या प्रहरी भलतं सलतं बोलता? तिच्या स्वरात कडक निषेध होता आणि भीतीही होती. तो ताडकन उठून बसला. त्यानं हसून म्हटलं, तुझा तो ब्रश पेस्ट शुभ वाटतं. अगं, आता कसं फ्रेश वाटतंय. रात्री खरोखरच ताप आला होता की स्वप्न होतं, इतकं फ्रेश वाटतंय. मी तोंड धुवून येतो, तू चहा टाक. तिनं चहा तयार करून बाहेर त्याच्या खोलीत नेला. आधी कॉटवर शाल पांघरून बसा. हवेत गारठा आहे. आणि हे बघा, आजच्या आज डॉक्टरकडे जाऊन औषध आणा, इंजेक्शन घ्या. ठीक आहे, आणखी काय करू? त्यांच्याकडून रजेसाठी मेडिकल सर्टिफिकेट आणा, 1 महिन्याचं. 1 महिन्याचं? काय वेड लागलंय काय तुला? प्रकृतीची अशी हेळसांड करत राहिला तर निश्चित वेड लागेल. अगं, साधा मलेरिया फ्ल्यू. साधं साधं म्हणतच दुखणं विकोपाला जातं. तुम्ही जाणार नसलात तर मी जाते आणि सर्टिफिकेट घेऊन येते. तुमचा चेहरा किती ओढलेला दिसतोय. आरशात बघा जरा. मगापासून आरशातच बघतो आहे. हा समोर 5.25 फूट उंचीचा बिलोरी आरसा उभा आहे ना. बोलणं उडवून लावू नका. थोड्या वेळानं मी स्पंज करून देते. स्पंज? माफ कर, गेल्या 4 दिवसात माझ्या अंगाला पाणी नाही. 3 दिवस ताप म्हणून आणि काल प्रवासात म्हणून. तू आता बंब कडकडून तापव. म्हणजे संध्याकाळी पुन्हा कडकडून थंडी येईल. मी आज स्पंज करून देते. उद्या खुशाल अभ्यंग स्नान करा. अंगाला तेल उठणं लावून देईन. त्याचा स्पंज करून सगळं उरकून त्याला डॉक्टरकडे पाठवीपर्यंत तिला दुसरं काही काम सुचणार नव्हतं. तिच्या मनाला स्वस्थता लाभणार नव्हती. तो वर्तमानपत्र चाळत बिछाण्यावर पडला. तेवढ्या अवकाशात तिनं आपली आंघोळ उरकली. त्यानं आपली दाढी उरकली. ती छोट्या टबमध्ये गरम पाणी, साबू, नॅपकिन, टॉवेल, कोलन वॉटरची बाटली, स्पंज सगळं साहित्य घेऊन बाहेर आली. ते सगळं साहित्य पाहून त्यानं म्हटलं, छे बुवा, तुझा हा जुलूम झाला. ते साहित्य स्टुलावर मांडीत तिनं म्हटलं, हा जुलूम नाही, ही बेफिकिरी विरोधी मोहीम आहे. चला उठा, या स्टुलावर येऊन बसा. तिची ही तत्परता, तिचा चंदनासारखा सतत झिजण्याचा स्वभाव त्याला नवीन नव्हता. तरीसुद्धा आता त्याचं मन भरून आलं. त्यानं म्हटलं, सुलखे, काल संध्याकाळपासून एका क्षणाची विश्रांती घेतली नाहीस. नवऱ्याची सेवा तरी किती करशील? ईश्वरानं सगळ्या गोष्टींना मोजमाप ठेवलंय, पण नवऱ्याच्या सेवेला ते त्यानं ठेवलेलं नाही. नाहीतर मोजून सांगितलं असतं. पुरुष स्तुती करायला लागले की स्त्रीला हिमालयाच्या शिखरावर नेऊन बसवतील. आणि त्यांची मर्जी फिरली की तिथून एकदम तिचा कडेलोट, पार गंगेचा तळ. इतका लहरी असतो पुरुष. इतका त्याच्यासारखा दुसरा लहरी प्राणी या जगात नाही. पुरुषाची एवढी बदनामी? बदनामी नव्हे, त्याचा जाती स्वभाव. बोलता बोलता तिने त्याचे हात, छाती, पोट झरझर पुसून काढलं. हां, आता पाठ करा. ती त्याची पाठ पुसू लागली आणि एकदम किंचाळली. अगं बाई, हे काय? काय झालं? अहो, पाठीला इथं केवढं भाजलंय हे. अगं बाई. कुठं? ईशा, अहो, तुम्ही झोपेत आहात की जागे आहात? झोपेत निश्चित नाही. जागा नसलोच तर एका गोड स्वप्नात आहे. कमाल आहे तुमची. अहो, इथं पाठीवर एवढा बचक्या एवढा फोड आलाय. हा इथं उजव्या बाजूला. काही कळलं नाही. रात्री हॉट वॉटर बॅग घेऊन झोपला तेव्हा हे भाजलं. पण रात्री तुम्हाला चटका नाही बसला? तो काही बोलला नाही. निस्तब्धपणे बसून राहिला.
त्याचा चेहरा एकाएकी गंभीर झाला. तिनं कळवळून म्हटलं, तापाच्या ग्लानीत काही कळलं नसेल. मीच मेरीनं एवढं गरम पाणी द्यायला नको होतं. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिनं म्हटलं, थांबा, मी बर्नॉलची पट्टी ठेवते. नको नको, मी डॉक्टरकडे जाईन तेव्हा ड्रेसिंग करून घेईन. तुझा हा सगळा पसारा इथून घेऊन जा. तुझ्या उद्योगाला लाग. मला थोडा वेळ स्वस्थ पडू दे. थांबा, बिछाना झटकून देते. आता तुझं झटकणं, स्वच्छता राहू दे. माझ्यानं बसवत नाही. त्याच्या स्वरात त्रासिकपणा होता. अधिक काही न बोलता तिनं निमूटपणे स्पंजचा पसारा गोळा केला आणि ती तिथून निघून गेली. घरात काम करताना तिचं मन तिला खात होतं. ती स्वतःलाच दोष देत राहिली होती. नवरा तापाच्या ग्लानीत होता. पिशवी कापडात गुंडाळून द्यायला हवी होती. मधून मधून जागा पालटायला हवी होती. आपण दुर्लक्ष केलं त्याचा हा परिणाम. थोड्या वेळानं तिनं त्याच्या खोलीच्या दाराशी जाऊन हलकेच आत डोकावून पाहिलं. डोळ्यावर आडवा हात ठेवून तो स्वस्थ पडून राहिला होता. तिला एकदा वाटलं की जवळ जाऊन विचारावं, फार दुखतंय का? आग होत असेल, बर्नॉल लावायला नको असेल तर डॉक्टरांकडे जाऊन ड्रेसिंग करून या. पण तिला जवळ जाण्याचा धीर झाला नाही. कारण त्याचा स्वभाव तो सरळ असला तर अस्सल रेशमाचा मऊ सूत आणि मिजाज गेलेला असला की मग जाऊ दे, पुढं न जाण्यातच शहाणपणा. अशी ती दोनदा दाराजवळ येऊन गुपचूप मागं फिरली. स्वयंपाकघरात गेली. 11:30 होऊन गेले होते. तेवढ्यात त्याची हाक ऐकू आली. सुलेखा. त्याच्या आवाजात नुकत्याच परतलेल्या पात्याची धार होती. स्वारीचा मिजाज पार गेलाय हे तिनं ओळखलं. आलेच म्हणत ती झटकन बाहेर गेली. तो बाहेर बैठकीच्या खोलीत टेबलाजवळ उभा होता. बाहेर जाण्यासाठी त्यानं कपडे चढवले होते. त्याचा चेहरा गंभीर होता. काय हो? हे काय? त्याच्या नजरेच्या निर्देशाकडे तिनं पाहिलं. त्याचं लिहिण्याचं टेबल आणि खिडकी यांच्यामध्ये जो त्रिकोणी छोटा टिपॉय होता त्यावर सिगरेट्सची थोटकं असलेला ट्रे होता. म्हणजे कालपासनं तो ट्रे तसाच तिथं पडलाय. मोलकरीण डोळे मिटून केर काढते की काय? दिनेशला अव्यवस्था मुळीच खपत नाही. त्यांचा मिजाज जातो. आधीच यांचा मिजाज केलाय आणि वर हे आगीत तेल. तिनं सौम्य स्वरात म्हटलं, गोदा विसरली वाटतं हे साफ करायला. थांबा, मी करते साफ. परवा संध्याकाळी मधुभाऊजी आले होते. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारीत बसले होते. उशिरापर्यंत म्हणजे किती वाजेपर्यंत? त्याचा स्वर विचित्र होता. नव्हे, त्याच्या स्वरात विचित्र विकार होता. जो विकार स्त्रीच्या जिव्हारी तत्क्षणी पसरतो, मुरतो. पण ते विष पटकन गिळून तिनं हसत खेळकरपणे म्हटलं, तुमचे जिवलग मित्र चेन स्मोकर आहेत ना? ट्रे मधली थोटकं मोजा, म्हणजे ते किती तास इथं बसले होते ते कळेल. तो क्षणभर स्तब्ध राहिला. ती त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या डोक्यात कसलं तरी विचारचक्र जोरात चाललंय असं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. चक्रवेगातून स्फुल्लिंग बाहेर पडावा तसा तो ताडकन उद्गारला, कळलं, चांगलं कळलं. स्मोकर एक्झाईट झाला, स्टिम्युलेट झाला, म्हणजे तो किती सिगरेट्सची राख करतो त्याची कल्पना आहे. परवा इथं काय घडलं ते या रक्षापत्राकडे बघून लक्षात आलं. त्याच्या स्वरात उपहास होता. शब्दात संशय पिशाच्याचा धिंगाणा होता. ती अवाक झाली. मग त्वेषानं शिणशिणली, काय बरळता आहात हे तुम्ही? कसला घाणेरडा आरोप? त्यानं मध्येच म्हटलं, घाणेरडा आणि स्वच्छ सगळं मान्यावर आहे. आणि आरोपाबाबत म्हणशील तर जी गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होते त्याला आरोप न म्हणता सत्य घटना म्हणतात. म्हणजे म्हणजे संतापाच्या आवेगामुळं तिच्या तोंडातून शब्द फुटेना. आपण बोलायला हवं, काहीतरी बोललंच पाहिजे. मी आत्ता मधुभाऊजींना बोलावून घेतलं असतं, पण काल सकाळी ते सोलापूरला टूरवर गेलेत आणि तिथून 15 दिवस रजेवर बंगलोरला जाणार आहेत. गुन्हेगार नेहमी असा पळून जात असतो. आता यापुढं बोलण्यात काही अर्थ नाही म्हणून ती तशीच आत निघून गेली. आता एकाएकी आपल्या नवऱ्याला झालंय तरी काय?
आपल्या जिवलग मित्राबद्दल विनाकारण ह्याने असा भलता घाणेरडा संशय घ्यावा? वडील भावासमान मानलेला हा मित्र आपल्या लग्नात ह्यानीच ना मधुभाऊजींची ओळख करून दिली. हा माझा परम मित्र मधु दळवी, म्हणजे माझा मोठा भाऊच. लक्ष्मणाला जसा राम तसा हा, बरं का? मधुभाऊजींनी हसून म्हटलं, वहिनी, फरक फक्त एवढाच की रामाची लोककल्याणार्थ दंडकारण्यात रवानगी झाली तेव्हा त्याची पर्णकुटी लक्ष्मणानं बांधून त्याच्या निवासाची सोय केली. आता या लक्ष्मणाच्या पर्णकुटीची सोय मला करायला हवी. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी रेखाबाई होती. तिनं म्हटलं, यांचा हेडक्वार्टर कोल्हापूरला राहणार ना, मग तिथल्या कोटी तीर्थावर एक पर्णकुटी बांधून द्या. आपला हा आताचा सुरेख ब्लॉक त्यांनीच मिळवून दिला ना. रेखाताईनं वडील बहिणीच्या मायेनं आपला संसार मांडून दिला. नेहमी येऊन त्या विचारपूस करतात. डिलिव्हरीसाठी त्या माहेरी बंगलोरला गेल्यापासून आपणाला किती चुकल्यासारखं वाटतं. हे टूरवर गेले आणि मधुभाऊजी इथं असले की 1-2 दिवसाआड खेप टाकून काय हवं नको बघून जातात. मग आजच हा असा विचित्र संशय यांच्या मनात घुसला तरी कसा? एकाएकी ह्यांना झालंय तरी काय? सकाळपर्यंत मोठ्या खुशीत होते आणि एकदम मिजाज जायला काय झालं? किती वेळ तरी ती विचार करीत होती. तो केव्हाच बाहेर निघून गेला. तिचं मन सुन्न होऊन गेलं होतं. पुरुषाचं मन इतकं कोतं असतं, एवढं संशयी असतं, पण आजवर कधी संशय घेतला नाही. आणि आजच का? ती कामकाज उरकीत होती, पण का याचं विचारचक्र तिच्या मस्तकात गरजत होतं. तिनं स्वयंपाक उरकला आणि त्याची वाट पाहत ती बसली. 2 वाजून गेले तरी तो आला नव्हता. एरवी तो आपल्या कामावर गेला की घरी यायला त्याला 2:30 सुद्धा वाजत असत. पण आज तो कामावर गेलेला नव्हता. कोण जाणे, कदाचित डॉक्टरांकडे वेळ लागला असेल. त्याची वाट पाहत ती थोडी आडवी झाली. गेल्या 3-4 दिवसांच्या काळजीनं, रात्रीच्या जागरणानं आणि सकाळच्या मनस्तापानं तिचं डोकं भणाणून गेलं होतं. 3 वाजून गेले आणि तो आला. ती लगबगीनं उठली. स्वयंपाकघरात जाऊन तिनं गॅस पेटवला. सगळं जेवण गरम केलं. ताटं मांडीत मोठ्यानं म्हटलं, ऐकलत का? लवकर हातपाय धुवून या, खूप उशीर झालाय. पण तो आला नाही. त्याची हालचाल जाणवली नाही. तेव्हा तीच बाहेर गेली. त्यानं कपडे बदलले होते आणि डोळे मिटून तो स्वस्थ आराम खुर्चीवर पडला होता. त्याचा चेहरा कोमेजून गेला होता. एखाद्या असहाय्य बालकासारखा तो दिसत होता. तिचं काळीज गलबलून गेलं. त्याच्या कपाळावर हात ठेवून तिनं म्हटलं, जेवायला येताना पोटात काही नाही, भुकेनं कळवळून गेलायत, उठा, चला. तिच्या हाताचा स्पर्श होताच त्यानं चमकून डोळे उघडले आणि तो ताडकन उठून उभा राहिला. मला जेवायचं नाही, मी जेवणार नाही. तो दूर खाटेवर जाऊन बसला. ती त्याच्याजवळ जात म्हणाली, असं काय करता हो? लहान मुलासारखा हट्ट काय करता? चला बघू. तिनं त्याचा हात धरला. तत्क्षणी तिचा हात झिडकारून तो ओरडला, माझ्याजवळ येऊ नकोस, डोंट टच मी. त्याच्या विचित्र आवेशानं ती 4 पावलं मागं सरली. म्हणजे त्याच्या मानगुटीला बसलेला संशय संबंध खाली उतरला नाही तर. ठीक आहे, नाही जवळ येत, नाही टच करीत, जेवायला चला. 4 हात दूर उभी राहून वाढते. मी जेवून आलोय, तू जेवून घे. म्हणजे माझ्या हातचं जेवायचं नाही? भलभलते प्रश्न विचारू नकोस. तिचा धीर सुटला. तिला रडू कोसळलं. स्फुंदत तिनं म्हटलं, तुमच्या गळ्याशपथ सांगते, माझ्या हातून काहीही अनुचित घडलेलं नाही. माझ्या मनाला तसा विचार सुद्धा कधी शिवला नाही. तुम्ही तिला रडू आवरेना. तो खाली मान घालून दगडी पुतळ्यासारखा निश्चल बसला होता. ती रडत होती. तिचं रडू थांबायच्या आत तो ताडकन उठला. त्यानं कपडे चढवले. ते पाहता तिनं स्वतःला सावरलं. रडू गिळलं. आता पुन्हा बाहेर कुठं निघालात? काम आहे. रात्री जेवणासाठी माझी वाट नको बघूस. तिनं शंकाकुल होऊन विचारलं, म्हणजे रात्री तुम्ही येणार नाही? तो क्षणभर स्तब्ध राहिला. काहीतरी उत्तर शोधून काढीत असावा. मग त्यानं म्हटलं, एका अटीवर येईन. कोणती अट? माझ्या खोलीत तू यायचं नाहीस, फिरकायचं नाहीस.
किती दिवस? तू इथून माहेरी जाईपर्यंत. तिनं चटकन मागच्या भिंतीचा आधार घेतला. म्हणजे मला तुम्ही माहेरी पाठवणार आहात? हो. आणि ती पुन्हा काही बोलण्याच्या आत तो बाहेर निघून गेला. ती बराच वेळ तिथं तशीच बसून राहिली. सगळ्या गोष्टी समजुतीच्या समजावण्याच्या पलीकडे गेल्या होत्या. इतर कुणाला विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगता येण्यासारखी नव्हती. मार्ग काही सुचत नव्हता. कलत्या उन्हाची तिरीप खिडकीतून अंगातोंडावर पडली तेव्हा ती उठली. स्वयंपाकघरात टेबलावर मांडलेली ताटं तशीच पडली होती. स्वयंपाक शिजवलेली भांडी तशीच भरलेली होती. तो खरोखरच जेवला असेल का? कोण जाणे. भरल्या हंड्यात तशाच ठेवणं अशुभ म्हणून तिनं चमचाभर भात उकरला. त्यावर चमचाभर दही घालून तोंडात टाकला. सगळं आवरून ठेवलं आणि कपडे बदलून ती तडक तार ऑफिसात गेली. दिनेशच्या नावानं तिनं दादाला एक्सप्रेस तार केली. सुलेखा सिरियस आहे, ताबडतोब निघून ये. तिच्या वडिलांच्या पश्चात दादानं तिला मोठी केली होती. BA पर्यंत शिक्षण दिलं होतं आणि लग्न मोठ्या थाटात करून दिलं होतं. रात्री उशिरा का होईना पण दिनेश घरी आला. तिचा जीव भांड्यात पडला. त्याच्या खोलीच्या दारातून तिनं विचारलं, जेवणार ना? नाही. तिनं ग्लासभर दुधात 2 चमचे बोर्नव्हिटावर साखर घातली, बशीवर बिस्किटं घेतली आणि त्याच्या कॉटजवळ टिपॉयवर नेऊन ठेवली आणि ती निघून आली. त्यानं खोलीचं दार आतून बंद करून घेतलं. तशा मनोदशेतही तिला हसू आलं, पण तिला हायसं वाटलं. सकाळी तो उशिरा उठला. तोंड धुवून खोलीत गेला तसा तिनं चहाचा ट्रे नेऊन टिपॉयवर ठेवला आणि ती निमूटपणे बाहेर आली. थोड्या वेळानं तो बॅग घेऊन बाहेर निघाला तेव्हा तिनं विचारण्यापूर्वीच त्यानं म्हटलं, मी टूरवर चाललोय. उद्या दुपारनंतर परत येईन. प्रवास झेपेल? सहज. काल ड्रेसिंग करून आलात? हो, म्हणत तो निघून गेला. ती मनाशी म्हणाली, येईल ताळ्यावर. धीर धरायला हवा. संध्याकाळी दादा येऊन पोचला. ती विणकाम करीत बसलेली पाहून त्यानं आश्चर्यानं म्हटलं, हे काय सुले, अगं हा काय प्रकार? तू सिरियस होतीस ना? अजूनही सिरियस आहे. ती हसली. विणकाम बाजूला ठेवून ती उठली आणि स्वयंपाकघरात चहा ठेवायला गेली. दादा चहा घेऊ लागला तेव्हा तिनं म्हटलं, तू फार दिवसात आला नाहीस, ये म्हटलं तर येत नाहीस. म्हणून अशी तार केलीस? करावी लागली. छान. दिनेश कुठं आहे? तिनं हसून म्हटलं, टूरवर गेलेत. अरे, डॉक्टरच्या खिशात स्टेथोस्कोप तशी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या हातात औषधांची सॅम्पल्स आणि माहितीपत्रकांची बॅग. येणार केव्हा? उद्या दुपारनंतर. संसार कसा चाललाय? उत्तम, दृष्ट लागण्यासारखा. मग अशात इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. रात्री जेवण झाल्यावर तिनं म्हटलं, दादा बैस ना जरा, तुला तार करून का बोलावलं ते सांगते. आणि मग तिनं सगळी हकीकत सांगितली. नंतर तिनं म्हटलं, दादा माझा तसा विश्वास नाही रे, पण आपला वेडा विचार मनात येतो की कोकणात भूतक येतं फार. ती तर काही बाधा झाली नसेल ना यांना, नाहीतर त्यांचं एकाएकी असं विचित्र वागणं. दादानं हसून म्हटलं, सुलेखा, स्त्रिया संशयी असतात, पण पुरुषांच्या मानगुटीवर संशयाचं भूत बसतं. उतरेल आपोआप. तुला उतरवता येतं का बघ, मी तर हात टेकले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिनेश आला. समोर दादाला पाहताच तो आश्चर्यचकित झाला. दादा तुम्ही? हो, बरेच दिवसात भेट झाली नव्हती. या बाजूला थोडं ऑफिसचं काम निघालं. दिनेश दारातच थबकला. आत यावं की बाहेरच्या बाहेर निघून जावं या घोटाळ्यात तो पडला असावा. पण तो आत आला. दादाने म्हटलं, इकडची काय हाल हवाल? ठीक, त्यानं काहीचं तुटकपणे म्हटलं. त्याचा चेहरा विलक्षण गंभीर झाला होता. दादाने म्हटलं, जा सुलेखा, 2 कप चहा टाक आणि काही फक्कडसं खायला कर. त्यानं घाईघाईनं म्हटलं, छे छे, मला काही नको, माझं बाहेर खाणं झालंय. त्याच्या बोलण्याची तुटक तऱ्हा पाहून तिचा संयम सुटला. तिनं म्हटलं, कशाला आग्रह करतोस दादा? ते माझ्या हातचं काही खायचे नाहीत. तुला सगळं सांगितलं ना?
दादानं हसून तिला समजावीत म्हटलं, तू आज जाऊन चहा खाणं बनव. अगं, मेहुणे बाहेर खाऊन आलेत, पण माझं पोट रिकामं आहे ना, जा बघू. ती आत गेल्यावर दादानं विचारलं, दिनेश, प्रकार काय आहे? काय प्रकार आहे तो तुम्हाला कळला आहे, पुन्हा विचारण्यात अर्थ नाही. दादा थोडा वेळ स्तब्ध राहिला, विचारात पडला. मग त्यानं म्हटलं, तुमच्या मित्राला बोलावून खरं खोटं खात्री करून घ्या. मी आज त्याला तार करतो. काही जरुरी नाही. माझा विचार ठाम ठरला आहे, त्यात बदल होणार नाही. त्याच्या बोलण्यात विचित्र निर्धार होता, विक्षिप्त तुटकपणा होता. दादानं विचारलं, कसला ठाम विचार? आम्ही दोघं आता एकत्र राहू शकणार नाही. तिला इथं राहायचं असेल तर राहू दे. मी माझी दुसरीकडे सोय बघेन. तेवढ्यात सुलेखा चहाचा ट्रे घेऊन आली. शेवटचं वाक्य तिच्या कानी पडलं. तिनं म्हटलं, दादा, यांना समजावण्यात काही अर्थ नाही. त्यांची इच्छा नसेल तर खोटा कलंक माथी घेऊन इथं राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. चहाचा ट्रे ठेवून ती घरात निघून गेली. दिनेश आपल्या खोलीत गेला. दादा विचारग्रस्त होऊन एकटाच निमूटपणे चहा पिऊ लागला. थोड्या वेळानं आपल्या ऑफिस कामाची बॅग घेऊन तो आपल्या खोलीबाहेर पडला. ती बाहेर दाराशी आली. तिनं म्हटलं, संध्याकाळी मी दादाबरोबर औरंगाबादला जाणार आहे. ठीक आहे. तो 2 पावलं पुढं गेला तेवढ्यात दादा बाहेर आला. सुलेखाला मी घेऊन जातो आहे. तिला दिवस गेलेत, 2 महिने झालेत हे तुम्हाला माहिती असेल. नाही दादा, त्यांना अजून मी सांगितलं नाही. परवा आमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी ही शुभवार्ता त्यांना मी सांगणार होते, पण त्यापूर्वीच त्यांनी हा वणवा पेटवला ना. ती बातमी ऐकताच दिनेश अवाक होऊन जागच्या जागी खिळल्यासारखा झाला. त्याच्या चेहऱ्यावरून आनंदाची प्रकाशरेखा चमकून गेल्यासारखी झाली, पण लगेच त्याचा चेहरा काळवंडला, कठोर झाला. त्यानं म्हटलं, तसं असेल तर त्यातून तिनं मोकळं व्हावं, अबॉर्शन करून घ्यावं. दादा ओरडला, दिनेश, काय बरळता आहात हे? पण त्याच क्षणी दिनेश रस्त्याला लागला होता. दिनेश त्या रात्री आला तेव्हा दाराला कुलूप होतं. त्याच्याजवळ डुप्लिकेट किल्ली असे. कुलूप काढून तो आत आला. सगळीकडे अंधार होता. दिव्याचं बटन दाबलं. प्रकाश पडला. त्या प्रकाशात ते मोकळं घर भयान दिसत होतं. भकास वाटत होतं. तो वेड्यासारखा प्रत्येक खोलीत फिरला. सुरेखा अत्यंत विचलित मनोवस्थेत घाईघाईनं गेली होती, पण तशा मनोदशेतही सगळ्या वस्तू तिनं जागच्या जागी नीट व्यवस्थित मांडून ठेवल्या होत्या. टेबलावर त्याच्या रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवली होती. ताट, वाटी, साहित्य मांडून ठेवलं होतं. चहा साखरेच्या शेल्फमध्ये खाद्यपदार्थांचे डबे ठेवले होते. त्या निर्मनुष्य भकास घरात त्याचं मन एका विचित्र भीतीनं भरून गेलं. त्याच्या पायातली, सगळ्या गात्रातली शक्ती नाहीशी झाली. तो कसाबसा बाहेर येऊन मटकन आपल्या कॉटवर बसला. त्याचं मन मोठमोठ्यानं ओरडू लागलं, सू सू सुलेखा, लेखा, परत ये. अशा भयान स्मशानात मला एकट्याला टाकून जाऊ नकोस. पण तूच तिला स्वतः घराबाहेर घालवलीस ना? होय, मीच घालवली. लेखा, मीच तुला घराबाहेर घालवली. बुद्धी पुरस्पर घालवली. हे अमानुष क्रौर्य आहे हे माझ्या मनाला पूर्णपणे कळत होतं, पण माझा नाईलाज झाला. मी घरी आल्यावर जे मला अचानक कळून आलं, अकस्मात दिसलं, त्यानं मी एवढा हादरून गेलो की तुला दूर करणं, दूर ठेवणं हा एकच मार्ग मला दिसत होता. त्या दिवशी मला दुसरा मार्ग सुचत नव्हता. आजही सुचत नाही, दिसत नाही. लेखा, तू निष्कलंक आहेस याची मला पूर्ण खात्री आहे. तू म्हटल्याप्रमाणे कुठचाही अनुचित विचार तुझ्या मनाला कधी शिवला नाही हेही मी मनोमन जाणतो. पण असं असूनही मी तुझ्यावर चारित्र्यहीनतेचा घाणेरडा आरोप केला. तो आरोप करताना माझ्या मनाला किती दुःख झालं असेल नव्हे, या क्षणीही माझ्या जीवाची किती तडफड होते हे तुला काय सांगू. पण ते नाटक, हो नाटकच, कारण त्यात सत्याचा एक अंशसुद्धा नव्हता. पण ते नाटक मला करावं लागलं, उसनं धैर्य आणून करावं लागलं. पण तू गेल्यावर
आता ते धैर्य पार गळून गेलंय. फार एकटं वाटतंय. आधार तुटल्यासारखं वाटतंय. सू, मी भीरू आहे, पण कसं सांगू? ज्या रोगाचा उच्चार माणसाला माणसातून उठवतो, तो रोग. त्या विचारानं, त्या अनुच्चारित शब्दानं त्याचं हृदय कंपित झालं. पण हे सारं अचानक कसं उद्भवलं? एकाएकी कसं उमटलं? परत कसं उमटलं? हो, तो रोग परत उमटला होता. 6-7 वर्षांनंतर परत उमटला होता. 6 वर्षांपूर्वी हे असंच घडलं होतं, पण त्यातून तो बरा झाला होता. डॉक्टरनी त्याला सांगितलं होतं की तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्यावेळच्या आठवणी त्यानं बुजवून टाकल्या होत्या. तो भयानक काळ त्यानं विस्मृतीत पार गाडून टाकला होता. ही व्याधी पुन्हा कधी डोकं वर करणार नाही अशी त्याला डॉक्टरनी खात्री दिली होती. पण आज अचानक हा पुन्हा यमदूतासारखा पुढं येऊन ठेपला. हे सगळं त्याच्या नजरेसमोर उभं राहिलं. त्यावेळी तो नागपूरच्या कॉलेजमध्ये BScच्या शेवटच्या वर्षाला होता. असेच पावसाचे दिवस होते. एक दिवस तो पावसात भिजून आला. त्याला आधी सर्दी झालेली होतीच, त्यात पावसातलं भिजणं. पार गारठून गेला. हुडहुडी भरली. स्वेटर घालूनही हुडहुडी जाईना. ताप भरला, डोकं ठणकू लागलं, म्हणून त्यानं कोडोपायरीनची गोळी घेतली आणि गरम पाण्याची पिशवी घेऊन तो बिछाण्यात पडला. सकाळी उठला तेव्हा थंडी, ताप सगळं काही निघून गेलं होतं. थोडं गळण्यासारखं वाटत होतं, एवढंच. रोजचं नैमित्तिक उरकून त्यानं चहा तयार केला. तेवढ्यात त्याचा मित्र आला. चहा घेत दोघे गप्पात रंगले. तेवढ्यात त्या मित्रानं म्हटलं, अरे दिन्या, कुठं भाजून घेतलंस रे हे? भाजून? अरे दंडावर केवढं भाजलंय बघ. चांगला फोड आलाय. म्हणजे तुला काहीच पत्ता नाही? छे. त्यानं दंडावरून हात फिरवला. मान तिरकी करून दंडाकडे पाहिलं. हो, मोठा फोड होता, पण ठणकणं नाही, आग नाही, काही नाही. मित्रानं सांगितलं म्हणून कळलं, नाहीतर कळलंच नसतं. मित्रानं म्हटलं, बहादर आहेस. उद्या लढाईवर पाठवलं तर शत्रूच्या बंदुकीच्या गोळ्या सहज दंडावर झेलशील. पण केअरलेस प्राण्या, आधी डॉक्टरकडे जा आणि ड्रेसिंग करून घे. दोघेही हसले. अरे दुखत नाही, खुपत नाही, मग ड्रेसिंगचे चोचले कशाला? होईल बरं. तो तसाच कॉलेजात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी दाढी करताना त्याला कपाळावर पित्ताचा चट्टा उठल्याचं आरशात दिसलं. दंडावरचा फोड जाऊ दे, पण या पित्तासाठी मात्र आज संध्याकाळी डॉक्टरांकडे जायलाच हवं. नाहीतर हा म्हणता सगळ्या अंगभर पित्ताच्या गांधी उठल्या तर कॉलेज बुडायचं. संध्याकाळी कॉलेजातून परत येताना तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर करुणाकर त्याच्या वडिलांचे जुने स्नेही, वर्ध्याला असल्यापासूनचे. वडिलांच्या जीवघेण्या दुखण्यात याच डॉक्टरांनी खूप श्रम घेतले. औषधोपचाराचे पैसे ते आपल्या या स्नेहाकडून कधीच घेत नसत. दुर्दैवानं त्यांना यश आलं नाही, पण त्यांचे प्राण वाचवण्याची धडपड करण्यात त्यांनी कसूर केली नाही. डॉक्टर करुणाकर वर्ध्याला असल्यापासून सर्जन असले तरी लेप्रसी रोगाचे तज्ज्ञ होते. पुढं नागपूरला त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल काढलं, सर्जन म्हणून नाव मिळवलं. दिनेश अधूनमधून त्यांना भेटायला जात असे. सुटीच्या दिवशी त्यांच्या घरीही राहायला जात असे. त्याला पाहताच डॉक्टरांनी विचारलं, काय रे, काय विशेष? विशेष काही नाही, जरा पित्त उठलंय. काहीतरी अँटी ॲलर्जिक गोळ्या द्या. कुठं उठलंय? त्यानं कपाळावरच्या चट्ट्याकडे अंगुली निर्देश केला. डॉक्टरांनी त्याच्या कपाळाकडे बघितलं. क्षणभर ते बघतच राहिले. मग त्यांनी म्हटलं, चल आत तपासणीच्या खोलीत चल. आणखी कुठं उठलंय का पाहू दे. तो तपासणीच्या खोलीत गेला. खरंच हा दंडावर भाजलेला फोड बघा. त्यानं कसा भाजला ते सांगितलं आणि म्हणून चेष्टेनं म्हटलं, माझं पिगस्किन झालंय की काय कळत नाही. मित्राबरोबर हॉटेलात कधीतरी व्हाईट पीक चाखलंय. त्याच्या वडिलांनी पिगरी काढली तेव्हा. बोलता बोलता तो एकदम थांबला, कारण डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला होता. ते कसल्या तरी विचारात पडले होते. त्यानं म्हटलं, डॉक्टर, तसं काही सिरियस आहे? तसं असेल तर स्पष्ट सांगा.
स्पष्टच सांगणार आहे, डॉक्टरनं कुठचाही रोग पेशंटपासून लपवून ठेवू नये. पण एवढं लक्षात ठेव की पूर्वी बरेच रोग असाध्य असत म्हणून भयानक वाटत असत. आता या सगळ्यांवर औषधं निघालेली आहेत, अद्ययावत उपचार होत आहेत आणि हे सगळे रोग पूर्णपणे बरे होतात. त्यांच्या प्रस्तावनेमुळं दिनेश गोंधळात पडला. म्हणजे अशाच कुठच्या तरी असाध्य रोगांपैकी एखादा आपणाला झालाय की काय? पण डॉक्टर, मला कोणता रोग झाला आहे? लेप्रसीची चिन्ह दिसताहेत. भूकंपानं हादरावा तसा तो हादरला. मला लेप्रसी? म्हणजे 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 काही नाही, घाबरून जाण्यासारखं बिलकुल काही नाही. डॉक्टर, तुम्ही सांगता? होय, मी डॉक्टरच सांगतोय की TB, कॉलरा, कॅन्सर त्यातलाच हा लेप्रसी. हे बघ, मी तुला पत्र लिहून देतो, ते घेऊन तू अमरावतीला जा. त्याची इच्छा नव्हती, पण डॉक्टरांनी समजूत घातल्यावर तो पत्र घेऊन गेला. तिथल्या लेप्रसी हॉस्पिटलमध्ये त्याची उत्कृष्ट व्यवस्था ठेवण्यात आली. अद्ययावत उपचार मिळाले आणि 6 महिन्यात तो पूर्ण निरोगी होऊन नागपूरला परत आला. डॉक्टर करुणाकरने तो रोगमुक्त झाल्याची खात्री करून घेतली आणि म्हटलं, आता सगळं ठीक आहे, पण दरवर्षी एकदा जनरल चेकअप करून घेत जा. त्यानंतर सुरुवातीची 3-4 वर्ष त्यानं डॉक्टरांची सूचना काटेकोरपणे पाळली. पण त्यानंतर कामाचा व्याप, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या नोकरीत सारखी फिरती व बदल्या, त्यामुळं वेळेवर तपासणी राहून गेली. नोकरीतल्या फिरतीमुळं प्रकृतीची पण काहीशी हेळसांड झाली. खाण्यापिण्याची आबाळ झाली. गेल्या वर्षी लग्न झालं, जीवनाला थोडं स्थैर्य आलं. पण नोकरी फिरतीची, त्यात रोगानं पुन्हा केव्हा शिरकाव केला कोण जाणे. इथं कुठच्या डॉक्टरकडे जावं? छे, अब्रूपेक्षाही काळीमा लावणारा हा रोग इथं कुठच्याही डॉक्टरकडे जाऊन उघड करता येणं शक्य नाही. मग आता एकतर पुन्हा डॉक्टर करुणाकरांकडे धाव घेतली पाहिजे, अगर झोपेच्या 1 डझन गोळ्या घेऊन कायमचं झोपून जायला हवं. आत्महत्या, निर्दोष निष्पाप सुलेखाला कलंकित ठरवून? नाही, शक्य नाही. एकदा डॉक्टरांनी हा रोग बरा केला आहे, हा काही असाध्य नाही. आपणच त्यांच्या सूचनेप्रमाणे काळजी घेतली नाही, बेफिकीर राहिलो, आपलाच दोष. सकाळी तो उठला, कंपनीला त्यानं रजेचा अर्ज पाठवला आणि बॅग भरून तो सरळ नागपूरला गेला. डॉक्टर करुणाकरांनी त्याला धीर दिला आणि पत्र देऊन त्याला अमरावतीला पाठवलं. पुन्हा उपचारांची तीच पुनरावृत्ती. सुलेखा दादाबरोबर औरंगाबादला माहेरी पोचली. मातृवत वहिनीनं दारात तिच्यावरून तांदळाच्या मुठी ओवाळून टाकल्या, पायावर पाणी ओतलं आणि तिचं पाऊल आत पडताच तिला जवळ घेऊन म्हटलं, आलीस? तुला डोळ्यांनी बघितलं, मन शांत झालं. तार मिळाल्यापासून जीव अगदी उडून गेला होता. रात्री कॉटवर पडल्या पडल्या जवळ येऊन बसलेल्या वहिनीला तिनं सगळं काही सांगितलं आणि म्हटलं, वहिनी, माझी श्रद्धा आहे, त्यांच्या मनातला संशय आपोआप जाईल. मी निष्कलंक आहे हे ईश्वरच त्यांना पटवून देईल. तिच्या अंगावर हात फिरवून तिला शांत करीत वहिनीनं म्हटलं, निश्चितच, यात मुळीच शंका नाही. मी तुला सांगते, तो आपोआप घरी येईल. तुझी निष्ठा त्याला ओढून आणेल. तू आता स्वस्थ झोप. वहिनी तिला स्वस्थ झोपायला सांगून गेली, पण तिच्या मनाला स्वस्थता कुठची? एकच प्रश्न तिच्या मनाला सारखा पोखरीत होता की असा एकाएकी त्यांना माझा संशय का आला? सिगरेटची ढीगभर थोटकं बघून? ती थोटकं बघून मधू एक्साईट झाला होता असा ह्याने तर्क काढला. हो, तर्क अगदी बरोबर आहे. तो एक्साईट झाला होता, पण फार फार अस्वस्थ झाला होता. स्त्री पुरुष एकत्र आले की एक्साईट होण्याचं कारण केवळ वासनाच का असतं? त्याच्या बायकोचे डिलिव्हरीचे दिवस भरत आले आहेत. त्या दिवशी त्याच्या मेहुण्यांचं पत्र आलं होतं की केस अवघड आहे. एक्सरे घेतला, सिझेरियन सेक्शन करावं लागेल. मेहुणा डॉक्टर आहे, पण म्हणून नवऱ्याला वाटणारी काळजी वेगळीच असते. मनाचा अस्वस्थपणा घालवण्यासाठी, त्याचं चित्त दुसरीकडे गुंतवण्यासाठी आपणच त्याला बसवून घेतलं होतं.
तो एका मागोमाग एक सिगरेटी ओढत होता. आणि हे भलताच अर्थ घेऊन घाणेरडे संशय घेतात. म्हणजे पुरुषानं बाह्यतः आपल्या पत्नीवर विश्वास टाकला तरी मनातून त्याचा विश्वास नसतो का? याचाच अर्थ स्त्रीवर त्याची निष्ठा नसते. म्हणजे आपल्यावर त्याचं प्रेम आहे वगैरे सर्व खोटं का? कारण प्रेम असेल तिथं निष्ठा असते, पण निष्ठेच्या पोटीच विश्वास निर्माण होतो. माझ्या चारित्र्याचा संशय आणि त्याची मजल कुठवर जावी? अबॉर्शन करून टाक म्हणून सांगेपर्यंत? पुरुषाची प्रत्यक्ष पतीच्या संशयाची मजल इथपर्यंत जाऊ शकते? हा आरोप खोटा आहे. हो, खोटा आहे, यात तिळमात्र शंका नाही. पण हा आरोप खोटा आहे हे सिद्ध करायचं कसं? आणि सिद्ध करता येत नाही म्हणून सगळं खोटं सहन तरी करायचं कसं? तिला एकदम रडू कोसळलं. केवळ रडण्याशिवाय आपल्या हाती काहीच का नाही? दिवस चालले होते. वहिनी दादा तिच्या मनाला जपत होते. तिला डोहाळे कडक लागले होते. पाणीही पोटात ठरत नव्हतं. डॉक्टरांची इंजेक्शनं, औषधं, सगळे उपचार करूनही तिच्या उलट्या थांबेनात. अशक्तपणा वाढू लागला. तेव्हा एक दिवस डॉक्टरांनी सुचवलं, अशा स्थितीत प्रकृतीच्या दृष्टीनं ॲबॉर्शन करणं हितावह ठरेल. डॉक्टरांचा सल्ला सगळ्यांना अगदी योग्य वाटला. वहिनीनं तर केव्हाचाच तसा आग्रह धरला होता. सुलेखाही या विचित्र दुखण्यानं इतकी बेजार झाली होती की या यातनांपेक्षा यातून जीव मोकळा झाला तर बरं. पण क्षणार्धात तिचा विचार फिरला. छे छे, ते तसं झालं तर मी निष्पाप निष्कलंक असून सुद्धा कलंकित ठरेन. पण या यातना, त्यापेक्षा पोटातल्या जीवासकट माझ्याच जीवाचा शेवट करून टाकला तर काय? कलंक तसाच राहील. पापी म्हणूनच आत्महत्या केली. तिनं म्हटलं, आता भोगते आहे, यापेक्षाही अधिक यातना भोगाव्या लागल्या तरी भोगीन, पण अबॉर्शन करून घेणार नाही. तिनं यातना भोगल्या. पुढं महिन्याभरात तो त्रास थांबला. तिची प्रकृती सुधारली. तेवढ्या दरम्यान तिच्या दादानं दिनेशला 2 पत्र पाठवली, पण एकाचंही उत्तर आलं नाही. दिवस जात होते, पण तिचा वेळ मात्र जाता जात नव्हता. रात्रंदिवस एकच विचार तिच्या मनात. असं अचानक काय घडलं? एकाएकी वादळानं घर कोसळून पडावं तसा आपला संसार विस्कटून कसा गेला, याचा विचार मनातून जात नव्हता आणि विचार करून कारण सापडत नव्हतं. तिचा जीव गुदमरून जात होता. डोकं बधीर बनलं होतं. ती आपल्या खोलीत कॉटवर तासनतास आढ्याकडे पाहत पडून राही. हे सगळं तिच्या वहिनीच्या नजरेत भरत होतं. पण तिला सतत बोलण्यात गुंतवणं, काहीतरी उद्योगात तिचं मन रमवणं, याखेरीज दुसरा काही उपाय सापडत नव्हता. याच गावात तिचं लग्नापूर्वीचं सगळं आयुष्य गेलं असल्यामुळे शेजारपाजारचे तिला ओळखीत होते. गावात तिच्या बऱ्याच मैत्रिणी होत्या. घरोब्याची अनेक घरं होती. त्यामुळे नित्य कुणी ना कुणी येत राही. दुपारच्या वेळी मैत्रिणी येत, गप्पा मारत. त्या गप्पातून कित्येक वेळा नको तो चौकसपणा अभावितपणे होई. अगं सुलखे, तू येऊन आता 1.5 महिना झाला. एवढी बिछाण्याला खिळलीस, तुझा नवरा कसा अजून खबरीला आला नाही? तिनं आवंढा गिळला आणि हसून म्हटलं, अगं, डोहाळ्याला कुणी दुखणं म्हणत नाही. जेवढे डोहाळे कडक तेवढं होणारं मूल कठोर. सुलेखा हसली. पुढच्या महिन्यात तुझं लग्न आहे ना? मग पुढच्या वर्षी तुलाही कळेल बरं, कडक डोहाळे नि कठोर मूल. दोघी हसल्या. मैत्रिणीनं विचारलं, केव्हा येणार आहेत तुझे मिस्टर? अगं, गेल्या आठवड्यातच येणार होते, पण मीच येऊ नका म्हणून लिहिलं. मला नाही आवडत उगीच बाईलवेडेपणा. गप्पांच्या ओघात नेहमी अशा चौकशा आणि मग त्यावर अशी मिथ्या भाषण. अशी उडवाउडवी किती दिवस चालणार? पण मग दुसरं करणार काय? त्याच सुमारास नागपूरजवळ राहणारी तिची आत्या 4 दिवस राहायला भेटायला आली होती. तिचा नवरा जमीनदार होता. घरी सुबत्ता होती. तिनं दादाला म्हटलं, अरे श्रीधर, इथं तुमच्या घरात मोठं अनुभवी असं कोणी माणूस नाही. लेखाच्या डोहाळ्यांची ही दशा. बाळंत पण एकदा सुखरूप पार पडलं म्हणजे मिळवली. हो ना, मलाही तीच काळजी आहे. शिवाय पहिली खेप. माझ्याकडे पाठवतोस का?
मी तिला घेऊन जाते, मी सगळं करीन. पण तुझं राहणं खेड्यात. आमच्या अजनीला आता कुणी खेडं म्हणत नाही. अरे हाकेच्या अंतरावर नागपूर. रोज आमची गाडी 17 वेळा नागपुरात येते जाते. तिथल्या हॉस्पिटलचे डॉक्टर यांचे स्नेही आहेत. आमच्या गावात केवढं मोठं प्रसूतिगृह निघालंय. ती काळजी तू सोड. तिचे दिवस भरत आले की तू सुनबाईला पाठव. सुलेखाला तिचं आमंत्रण स्वागतार्ह वाटलं. इथून दूर कुठंतरी अनोळखी अपरिचित जागी जावं असं तिलाही वाटत होतं. तिनं म्हटलं, आत्या, तुझ्याबरोबर यायला मला आवडेल, पण माझी एक अट आहे. कसली अट? आता माझी प्रकृती बरी आहे. तुझ्याकडे आल्यावर तर चांगली ठणठणीत होईल. मग तिथं सारा दिवस मी वेळ कसा घालवू? काहीतरी उद्योगात मन गुंतवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. हात तिच्या, एवढंच ना? मग देते गुंतवून. आमच्या वाड्यात बालमंदिर आहे. तिथली एक शिक्षिका गेली 4 महिने रजेवर. तिच्या जागी तू काम कर. चांगला वेळ जाईल तुझा. आणि मग 15 दिवसांनी ती आत्याबरोबर तिच्या गावी गेली. तिथलं वातावरण नवं, प्रांत वेगळा, लोक अनोळखी, सगळं अपरिचित. नसत्या चौकशा नकोत, कुतूहल नको, आणि म्हणूनच तिला हे आवडलं. बालमंदिरातल्या बालकात तिने आपलं चित्त गुंतवून टाकलं. दिवस जात होते. सबंध दिवस ती काही ना काही उद्योगात गुंतलेली राही. बाह्यतः आनंदी असे, पण तिच्या मनाची पोखरण थांबली नव्हती. खोट्या कलंकाचा भुंगा तिचं मन रात्रंदिवस पोखरीत होता. हा कलंक कसा धुवून काढावा याचा ती विचार करीत राही. कलंक धुवून काढायचा म्हणजे निर्दोषपणा सिद्ध करायला हवा. पण मुळात जिथं कसलाच दोष नव्हता, कसलंही पाप नव्हतं, तिथं सिद्ध काय आणि कसं करायचं? दिवस जाऊ लागले. पोटातला गर्भ वाढू लागला. तशी तिची अस्वस्थता वाढू लागली. एक दिवस आत्याला तिनं म्हटलं, आत्या, गरोदरपणी ज्या व्यक्तीचा सतत विचार करावा, जी मूर्ती सतत नजरेसमोर ठेवावी, त्या मूर्तीचा छाप गर्भावर पडतो आणि तसं मूल होतं असं म्हणतात, ते खरं का गं? हो, अगदी खरं आहे. आणि तिनं चेष्टेनं म्हटलं, काय गं, मूल कुणासारखं व्हावं असं तुला वाटतं? प्रत्येक स्त्रीला जे वाटतं तेच मला वाटतं. तिच्या दादाची नियमित पत्र येत होती, पण ज्याच्या पत्राची ती आशा धरून बसली होती त्याचं एकही पत्र आलं नव्हतं. त्याची खुशाली वार्ता कळली नव्हती. मध्यंतरी तिचा दादा तिला भेटायला आला तेव्हा तिनं विचारलं, यांची खुशाली काही कळली का रे? 2-3 पत्र घातली पण उत्तर नाही. अरे मग जाऊन बघून तरी यायचंस. बघून आलो. भेटले तुला? तिनं उत्सुकतेनं विचारलं. नाही, बाहेरगावी फिरतीवर गेले होते. असू देत, खुशाल असले म्हणजे झालं. तो खुशाल आहे हे त्याचं बहिणीला आश्वासन होतं, कारण तो खुशाल आहे की नाही हे त्याला तरी कुठं माहीत होतं. 3-4 पत्र पाठवूनही उत्तर येईना तेव्हा एकदा स्वतः तो कोल्हापूरला गेला. दाराला कुलूप होतं. त्याच्या मित्राकडे चौकशी करता तो रजेवर गेला आहे असं कळलं. त्यानं मुंबईला दिनेशच्या मुख्य ऑफिसला पत्र पाठवून चौकशी केली तेव्हा तो 6 महिन्यांच्या रजेवर गेला आहे, उत्तरेकडे प्रवासाला जाणार, एवढंच त्यानं ऑफिसला कळवलं होतं. पण बहिणीला अशा स्थितीत हे सांगणं हितावह नव्हतं, कारण त्याच्या चिंतेनं आधीच तिची मानसिक अवस्था दुर्बल झाली होती. त्यात ही नवी काळजी नको. आत्या तिची सर्व प्रकारे काळजी घेत होती. खाणं पिणं, भरपूर विश्रांती, सगळं वेळच्या वेळी करत होती. दर 15 दिवसांनी डॉक्टरी तपासणी होत होती. त्यांच्या सल्ल्यानुसार औषधही चालू होती. पण एवढं सगळं करूनही तिची प्रकृती खालावत होती. तिचा हृदरोग तिला पोखरीत होता. एक एक दिवस जात होता. आला दिवस ती मोजीत होती. मासागणिक गर्भस्थ बालक वाढत होतं, पण दिनेश येण्याची आशा दुरावत चालली होती. अलीकडे एक नवीन भीती तिच्या निराश मनाला घेरू लागली. दिनेश आलाच नाही तर आपणाला आयुष्यभर परित्यक्तेचं जीवन कंठावं लागेल. केवळ एकटीलाच नव्हे तर ज्याची आपण जिद्द धरली, आपण निष्पाप आहोत, आपलं चरित्र निष्कलंक आहे
हे सिद्ध करण्यासाठी जो पुरावा या जगात आणण्याची आपण जिद्द धरली, त्या पुराव्याला, त्या बालकाला घेऊन परित्यक्तेचं जीवन कंठावं लागेल. उद्या मोठा झाल्यावर त्यानं विचारलं, माझा पिता कोण? तुला त्यांनी का टाकलं? असे अनेक प्रश्न. तर मी काय उत्तर देऊ? आणि एवढी जिद्द धरून, एवढा अट्टाहास करूनही जन्माला येणारं अपत्य आपल्या पित्यासारखं असेल ना? त्याचा चेहरा मोहरा घेऊन जन्माला येईल ना? तसं असेल तरच मी निष्कलंक आहे हे सिद्ध होईल. नाहीतर अशा उलट सुलट विचाराने तिचं मन विलक्षण भेदरून जाईल. झोप नाहीशी होईल, भूक उडून जाईल. तिचे प्रसूतीचे दिवस भरत आले तशी तिची वहिनी तिच्याजवळ येऊन राहिली. पोटच्या मुलीसारख्या वाढवलेल्या नणंदेच्या अवस्थेकडे पाहून तिच्या आतड्याला पीळ पडत होता. पहिली खेप म्हणजे मनाला केवढा उत्साह, केवढी उमंग, पण दैवगतीच विचित्र. खोट्या संशयानं ग्रासून तो कुठं बेपत्ता झाला होता कोण जाणे. कधी कधी ती विचारी, वहिनी, दादांना त्याचा पत्ता तरी काढायला सांग. लेखा, अगं बेपत्ता असलेल्या माणसाचा पत्ता काढतात. दिनेश चांगला खुशाल आहे, त्याचं डोकं थंड झालं की येईल आपोआप. तिला विचारावंसं वाटे, डोकं थंड व्हायचं केव्हा? पण ती गप्प बसे. एक दिवस तिचे दिवस भरण्यापूर्वीच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला लगेच प्रसूतिगृहात नेण्यात आलं. सुखरूप सुटका होईल असं 15 दिवसांपूर्वी डॉक्टरीनबाईंनी सांगितलं होतं. पण दैव कधी शास्त्राचे अचूक आराखडेही पार उडवून लावतं. तसंच झालं. सकाळची दुपार झाली, दुपारची रात्र झाली, रात्र उलटून गेली तरी सुलेखाची सुटका होण्याची चिन्ह दिसेनात. प्रसूती वेदना बंद झाल्या. ऑपरेशन करणं अपरिहार्य झालं. साधं ऑपरेशन नव्हे, पोटावर शस्त्रक्रिया. डॉक्टरीनबाईंनी सर्जन करुणाकरांना फोन केला. डॉक्टर करुणाकर आले. ऑपरेशनची तयारी झाली. डॉक्टरांची तपासणी संपली तशी त्यांच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत सुलेखानं म्हटलं, डॉक्टर, माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण बालकाला वाचवा. डॉक्टरांनी तिला शांत करीत म्हटलं, मी दोन्हीही जीव वाचवण्याची शिकस्त करीन, पण तसाच प्रतिकूल क्षण आला तर आमच्या शास्त्राप्रमाणे आईचा जीव वाचवणं अधिक महत्त्वाचं असतं. तिचा जीव वाचला तर पुन्हा ती आई बनू शकते. सुलेखा थोडा वेळ स्तब्ध राहिली. तिनं आपली ग्लानी असलेली क्लांत नजर चौफेर फिरवली. कॉटजवळ तिचा दादा, वहिनी उभी होती. डॉक्टरीनबाई ऑपरेशनची तयारी बघायला गेल्या होत्या. आत्या बाहेर वरांड्यात बाकावर बसली होती. तिनं क्षीण पण खंबीर आवाजात म्हटलं, डॉक्टर, तुमचं शास्त्र बरोबर, पण जिथं स्त्रीच्या अब्रूचा प्रश्न उभा राहतो, जिथं तिचं निष्कलंक चारित्र्य प्रत्यक्ष तिच्या नवऱ्याकडून पणाला लावलं जातं, तेव्हा सगळ्या शास्त्रांना मुरड घालावी लागते. माफ करा मला, पण तुमच्या शास्त्र नियमाला माझी केस अपवाद माना आणि बालकाला वाचवा, कारण तो वाचला तरच माझी अब्रू अभंग राहील. तिच्या दादानं म्हटलं, लेखा, पण. तिनं त्याला बोलू न देता म्हटलं, दादा, यावेळी तू बोलू नकोस, मला बोलू दे. या मृत्यूशय्येवर मला जे काही सांगायचं आहे ते सांगू दे. डॉक्टर हे या क्षणी परमेश्वर, त्यांच्याजवळ मला सत्य सांगू दे. तिनं थोडक्यात सगळी हकीकत सांगितली आणि म्हटलं, गेले 9 महिने मी एकाच मूर्तीचं सतत चिंतन करीत आले आहे. ऑपरेशनची तयारी पूर्ण झाली होती. तिला रक्त देण्यात आलं. सिझेरियन सेक्शन ऑपरेशन झालं. चांगला रसरशीत 8 पौंडांचा निकोप निरोगी मुलगा डॉक्टरांनी तिच्या गर्भागारातून उचलून नर्सजवळ दिला. त्या नवजात बालकाच्या मुखाकडे डॉक्टर करुणाकर क्षणभर बघत राहिले. मग त्यांनी विचारलं, याचा बाप काय करतो? सुलेखाच्या दादानं म्हटलं, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, कोल्हापूरला असतो. आय सी, दिनेश त्याचं नाव काय? दादानं आश्चर्यानं विचारलं. हो हो, तोच तोच. आपण त्याला ओळखता? अर्थात, आमच्याच व्यवसायाशी संबंध. कोल्हापूरला असतो काय? 5-6 वर्षांपूर्वी इकडे होता. आता त्याचा पत्ता लावायला हवा.
काही लावायला नको. आपल्या पायी तो इथं येईल. तेवढी प्रबल इच्छाशक्ती तुमच्या बहिणीत आहे. तिच्या प्रबल इच्छाशक्तीमुळं ती वाचली. आम्हा डॉक्टर लोकांच्या यशात पेशंटच्या इच्छाशक्तीचा फार मोठा वाटा असतो. आता या मुलात स्वतःचा छाप बघितल्यावर त्याचा संशय नाहीसा होईल. ऑपरेशन उरकून दोघांनाही मृत्यूच्या जबड्यातून काढून डॉक्टर करुणाकर घरी आले. सुलेखानं सांगितलेल्या हकीकतीनं त्यांचं मन हेलावून गेलं होतं. त्या मुलीची जिद्द पाहून ते मनोमन स्तिमित झाले होते. आपलं निष्कलंक चारित्र्य सिद्ध करण्यासाठी या मुलीनं आपला प्राण पणाला लावला. रस्ताभर ते याचाच विचार करीत होते. नंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करतानाही हा विचार त्यांच्या मनातून गेला नव्हता. खरोखर धन्य या मुलीची. ते आपलं नित्य काम उरकून संध्याकाळी घरी आले तेव्हा दिनेश बाहेर वरांड्यात बाकावर बसला होता. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीनंतर तो आता पूर्ण सुधारलेला दिसत होता. आरोग्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं. डॉक्टरना पाहताच तो उठला. त्याच्याजवळ जाऊन हात पुढं करीत डॉक्टरांनी म्हटलं, हॅलो, केव्हा आलास? आत्ताच 15 मिनिटं झाली असतील. मग इथं असा बाहेर काय बसलायस? त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला आत नेत डॉक्टर म्हणाले, चल आत. तिथल्या डॉक्टरांनी हे रिपोर्ट्स दिलेत. बघू मग सावकाश. कपडे बदलून हातपाय तोंड धुवून ये. जरा गरम गरम चहा घेऊ. आणि तिथं उभ्या असलेल्या नोकराला त्यांनी म्हटलं, अरे आत भटजींना चहा फराळाची वर्दी दे आणि वर पाहुण्यांची खोली तयार आहे का बघ. थोड्या वेळानं आतल्या टेबलावर चहा फराळाचं मांडलं गेलं. दिनेश येताच त्यांनी म्हटलं, ये बैस. श्रीमतीजी गेल्या आहेत माहेरी. चहा फराळाचं चाललं असता डॉक्टरांनी 4-5 वर्षांपूर्वी तो इकडे होता तेव्हाच्या आठवणी काढून गप्पा मारल्या. त्याच्या वडिलांच्या काही आठवणी सांगितल्या. चहा खाणं आटोपल्यावर दोघे बाहेर दिवाणखान्यात येऊन बसले. आण बघू आता तुझे सगळे रिपोर्ट्स पत्र सगळं नीट बघून त्यांनी बाजूला ठेवलं आणि म्हटलं, ठीक आहे, आता तुला निश्चिंत मनानं घरी जायला काही हरकत नाही. घरी? अर्थात घरी तुझी बायको वाट पाहत बसली असेल. तो थोडा वेळ स्तब्ध राहिला. 6 महिन्यांपूर्वी एका रात्री जे घडलं त्या स्मृतीने त्याच्या मनात तुफान मांडलं. त्यानं सद्गदित स्वरात म्हटलं, डॉक्टर, मी तुम्हाला पितृस्थानी मानतो. तुम्ही परमेश्वर आहात. 2दा तुम्ही मला माणसात खेचून आणलत. डॉक्टर, मला क्षमा करा, पण कित्येक गोष्टी मी तुमच्यापासून लपवून ठेवल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे माझं घर, माझा संसार सारं स्वतःच्या हातानं मी उद्ध्वस्त करून टाकलं. अरे, माणसाचं मन उभं राहिलं की बसलेला संसार पुन्हा उभा राहतो. नाही डॉक्टर, माझी सगळी कर्मकथा ऐकून घ्या. त्यानं घडलेलं सगळं सांगून टाकलं आणि म्हटलं, डॉक्टर, मला सगळं कळत असून मी स्वार्थांध झालो होतो. माझ्या निष्पाप पत्नीच्या भावनांचा मी यत्किंचितही विचार केला नाही. सगळे सारासार विचार बाजूला ढकलले. स्त्रीच्या कलंकित चारित्र्यापेक्षाही या रोगाचा कलंक अजूनही माणसाला महाभयानक वाटतो. कलंकित स्त्री मनानं माणसातून बाजूला फेकली जाते, पण या रोगाचा माणूस शरीरानं आणि मनानंही समाजातून दूर फेकला जातो. त्या क्षणी माझ्या मनाची अवस्था, त्याची मला कल्पना करता येते. नाही डॉक्टर, तुम्हाला पुरती कल्पना येणार नाही. स्वतःचा रोग कलंक झाकण्यासाठी प्राणापेक्षाही प्रिय पत्नीवर चारित्र्यहीनतेचा खोटा आरोप करताना माझ्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कुणालाही कल्पना करता येणार नाही. आजही त्या वेदना कमी झालेल्या नाहीत, उलट वाढल्या आहेत. तिचं मन मी कायमचं दुभंगून टाकलं आहे. आता तिला मी जरी सांगितलं की माझी चूक झाली, माझा संशय खोटा होता, तू अगदी निष्कलंक आहेस, तरी तिला ते खरं वाटणार नाही. पण ती वेदनामुक्त होईल, पण तिचं एकदा दुभंगलेलं मन पुन्हा पूर्वीसारखं एकरूप होणार नाही. होईल, कारण स्त्री क्षमाशील असते. पण क्षमा म्हणजे एकरूपता नव्हे. आणि डॉक्टर, माझा हा एकच अपराध नव्हे,
दुसरा अपराध तर यापेक्षाही भयंकर आहे. कोणता? तिच्या चारित्र्याचा मी नुसताच संशय घेण्याचं नाटक केलं नाही, तर हा प्रसंग घडला तेव्हा तिला दिवस गेले होते. केवढी आनंदाची बातमी! पण ती त्या क्षणी मला कटू आणि भीतीप्रद वाटली. वाटलं होणाऱ्या बालकात तो रोग निश्चित उतरणार. त्या भयानं मी व्याकुळ झालो. आणि आणि तिच्या कलंकित चारित्र्याचं ते फळ आहे असा दुसरा धादांत खोटा आरोप केला. असं? इथपर्यंत कथा वाचून झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे खूप जुनं पुस्तक असल्यामुळे या पुस्तकातलं एक पान इथे सापडत नाहीये, मधलं एकच पान सापडत नाहीये. त्यामुळे ही कथा तुम्हाला थोडीशी अर्धवट वाटेल, परंतु हे खूप जुनं पुस्तक आहे आणि मी हे लायब्ररीतून आणलेलं आहे. ज्या लायब्ररीतून मी ही पुस्तकं आणते त्या लायब्ररीमध्ये ही जुनी पुस्तकं त्यांनी बाइंडिंग करून तिथे ठेवलेली आहेत. मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही, याबद्दल खरंच क्षमस्व. त्यामुळे तेवढं एक पान वगळून आता पुढची कथा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. केवळ पुत्रदर्शन नव्हे, मुलगा हुबेहूब दिनेशचा छाप, त्याचीच छोटी प्रतिकृती. त्याला पाहताना तिचं हृदय उचंबळून येत होतं. नवऱ्यानं केलेल्या खोट्या आरोपांचं शल्य पार कुठल्या कुठं नाहीचं झालं. मधलं वादळही ती विसरून गेली. जणू ते एक दुःस्वप्न पडलं होतं. या दीर्घ कालावधीत तोही हे वादळ विसरून गेला असेल का? हो, निश्चित सारं विसरून गेले असतील. संशयाचं भूत कदाचित उतरलं असेल. आपला नवरा परत येईल असा नवा विश्वास त्या पितृमुखी बालकानं तिच्या मनात जागृत केला होता. तिची तपासणी संपल्यावर डॉक्टरनं म्हटलं, सुलेखाताई, हा तुमचा मुलगा चांगल्या पायगुणाचा दिसतो. तो कसा डॉक्टर? याचा बाप इथं आला आहे. इथं? खरं म्हणता? केव्हा? मला भेटण्यासाठी आलाय. त्याच्या वडिलांचा आणि माझा जुना स्नेह होता. हो, ते तुम्ही सांगितलं. 4-5 वर्षांपूर्वी ते इथं होते हे पण मला माहीत आहे. डॉक्टर, मी इथं आहे याची त्यांना कल्पना नसणार. शक्यच नाही. कशी असणार? डॉक्टर, तुम्ही माझे प्राण वाचवलेत. आता माझा संसारही वाचवा. त्यांच्या मनातला संशय तुम्ही काढा. तो कुणीही काढायला नको. हा त्याचा मुलगा ते काम करेल. त्यांना आत्ताच बोलावून घ्या ना. घेऊया, पण त्यापूर्वी तुम्हाला थोडं सांगायचं आहे. काय? त्यानं तुमच्यावर जो आरोप केला आहे त्या बाबतीत त्याच्या मनात यत्किंचितही कधी संशय नव्हता. मुद्दाम जाणून बुजून त्यानं तुमच्यावर खोटा आरोप केला होता. तुमचं चारित्र्य अगदी निष्कलंक आहे याची त्याला पूर्ण खात्री होती. तिनं अति आश्चर्यानं विचारलं, असं त्यांनी तुम्हाला सांगितलं? हो. मग ते असं का वागले? जाणून बुजून असा खोटा घाणेरडा आरोप का केला? तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मग त्यांनी सगळी सत्य हकीकत तिला सांगितली. त्याच्या मानसिक वेदना व्यथाही सांगितल्या. त्याची बाजू शक्य तितक्या हळुवारपणे तिला सांगितली. तिचे दादा वहिनी दोघंही ऐकत होते. सगळं ऐकून घेतल्यावर मघापासून ओघळत असलेले अश्रू टिपून तिनं म्हटलं, त्यांनी त्याच दिवशी मला याची कल्पना दिली असती तर मी त्यांच्यापासून दूर झाले असते असं त्यांना वाटलं तरी कसं? आणि हा रोग नावाप्रमाणे महाभयानक असला तरी त्यात लज्जास्पद आणि लपवण्यासारखं असं काय आहे? तुम्हीच सांगा. इतर रोगांसारखाच हा रोग नाही का? पुढचे अनर्थ टाळण्यासाठी याचे उपचार वेळीच केले म्हणजे झालं. डॉक्टर, एक शंका विचारते. आमच्या बाळात त्या रोगाचं बीज आलं असेल का? छे छे, तो संसर्ग आला तरी मी घाबरत नाही. तशी शक्यता असेल तर त्याला आतापासूनच काय ट्रीटमेंट द्यायची ती सुरू करा आणि त्याला निकोप करा. त्याची जरुरी नाही. तो निकोपच आहे. थोडा मोठा झाल्यावर टेस्ट करून घ्या. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आता त्यांच्या बाबतीत मात्र मी दरवर्षी टेस्ट करून घेण्याचं चांगलं लक्षात ठेवीन. तुम्ही त्यांना आत बोलावून घ्या. डॉक्टरने फोन केला.
तासाभरात दिनेश आला. डॉक्टरांच्या मागोमाग त्यानं तिच्या खोलीत प्रवेश केला. तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या निरोगी सतेज चेहऱ्यावर फक्त पश्चात्तापाची छाया होती. तो तिच्या कॉट जवळच्या खुर्चीवर बसू लागला तसं तिनं म्हटलं, इथं कॉटवर बसा. तो निमूटपणे कॉटवर बसला. त्याच्या मांडीवर बाळाला ठेवीत तिनं म्हटलं, आता रोज सकाळ संध्याकाळ 2-2 तास तुमच्या या पुत्ररत्नाला सांभाळण्याची ड्युटी तुम्ही केली पाहिजे. तो काही न बोलता किंचित हसला. त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. ही कथा इथंच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची वैशाखी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. तसं पाहायला गेलं तर ही कथा सुद्धा खूप मोठी होती, परंतु याचे 2 भाग करणं मला योग्य वाटलं नाही. याचं कारण असं की ही कथा जर मी 2 भागात वाचली असती तर कदाचित मधले संदर्भ तुटले असते. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झालेला असून सुद्धा ही कथा मी एकाच भागात वाचलेली आहे. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.